कवितेचं शीर्षक आहे मुलगी. तर 15 वर्षापासून मी कविता म्हणतोय, पण कागद वापरतोय याच्यासाठी की परिस्थिती बदलत नाही, संदर्भ बदलतायत, गावं बदलतायत, ठिकाणं बदलतायत, अत्याचाराच्या घटना तशाच होतात. त्याच्यामुळं कागद घेतोय, नाहीतर ही कविता जुन्याप्रमाणे माझी पूर्ण होत आहे. कवितेचं शीर्षक आहे मुलगी. मुलगी नाकासमोर बघून चालली तरी ठरते शिष्ट. मुलगी नाकासमोर बघून चालली तरी ठरते शिष्ट. ती कमी बोलली तर म्हणतात स्वतःला समजते विशिष्ट. ती जर कमी बोलली तर म्हणतात स्वतःला समजते विशिष्ट. आणि जरा जास्त बोलली तर लगेच ती बाई आहे गप्पिष्ट. लगेच ती बाई आहे गप्पिष्ट. तिनं खाली पाहिलं तर ती आहे अशी. तिनं खाली पाहिलं तर ती आहे अशी. तिनं वर आजूबाजूला इकडं तिकडं पाहिलं लगेच ती वाटते तशी. तिने इकडे तिकडं पाहिलं तर लगेच ती वाटते तशी. अरे कोण ठरवेल आदर्श संहिता की मुलीनं नेमकं हे असं वागायचं. आणि ती जर तशी वागली तर तिला वेगळं कोणी काहीच नाही सांगायचं. तिनं जगात उंचावली आहे देशाची मान. तिनं जगात उंचावली देशाची मान. घरात पदोपदी अवमान. विश्व सुंदरीचा मुकुट डोक्यावर. विश्व सुंदरीचा मुकुट डोक्यावर तरी काचाच तिच्या वाट्यावर. ती असते विश्वविजेती. आज ती आहे विश्वविजेती. मग राहीलच ना ती विजेतेच्या थाटात. ती जर आहे विश्वविजेती तर ती राहीलच ना विश्वविजेतीच्या थाटात. लगेच अस्वस्थता यांच्या गोटात. लगेच अस्वस्थता यांच्या गोटात. जणू गोळा तुटतो यांच्या पोटात. जणू गोळा तुटतो यांच्या पोटात. ती नाही आता आपला. ती नाही आता आपला. आहे खूप सबला. अगदी कमावते शरीर आणि होते पैलवान सुद्धा. प्रतिकूल स्थितीवर करते मात. तिथंही पुरुष अहंकार करतो घात. प्रतिकूल परिस्थितीवर करते मात. तिथंही पुरुष अहंकार करतो घात. तिच्यासाठी जागा होत आहेत आरक्षित. तिच्यासाठी जागा होत आहेत आरक्षित. पण ती अजूनही कुठंच होत नाहीये सुरक्षित. तिच्यासाठी जागा होत आहेत आरक्षित. पण ती कुठंच होत नाहीये सुरक्षित. दिल्लीत गल्लीत गावात शहरात शेतात ऑफिसात घरात दारात आपल्या कुटुंबात. एकीकडे हुंडाबळी दुसरीकडे ऑनर केलिंग. एकीकडे हुंडाबळी दुसरीकडे ऑनर केलिंग. माणसात उरलंच नाही आता जणू माणुसकीचं फिलिंग. माणसात उरलंच नाही आता माणुसकीचं फिलिंग. अरे गोड बातमीची अपेक्षा असते आणि बातमी येते थ्रिलिंग. गोड बातमीची अपेक्षा असते आणि बातमी येते थ्रिलिंग. लव जिहाद जिकडे तिकडे आता झालाय आपल्या इकडे. लव जिहाद जिकडे तिकडे आता जर आलाय आपल्या इकडे. नाजूक देहाचे 35 तुकडे. नाजूक देहाचे 35 तुकडे. आज जे चाललंय ते पाहत नाही. आणि हे वर्षानुवर्ष चाललंय. आज जे चाललंय ते पाहत नाही. उद्या काय होणार विचार करत नाही. आज जे चाललंय ते पाहत नाही. उद्या काय होणार विचार करत नाही. अविचारानं मग माणसं भ्रूण हत्या करवतात. आणि मुलींचे आईबाप व्हायलाच नको. फक्त मुलाचाच व्हायचं ठरवतात. मुलींचा आईबाप व्हायलाच नको. फक्त मुलांचं आईबाप व्हायचं ठरवतात. प्रत्येक स्त्री भ्रूण तेव्हा आक्रंदन करतं आणि आपापल्या आईला पोटातून म्हणतं आई मला वाढायचंय. आई मला जन्मायचंय. जन्मायचंय वाढायचंय एव्हरेस्टवर चढायचंय. जन्मायचंय वाढायचंय एव्हरेस्टवर चढायचंय. देशासाठी लढायचंय अंतराळातून उडायचंय. जन्माचे वाढायचे एव्हरेस्टवर चढायचे. देशासाठी लढायचे आंधळातून उडायचंय. पुरुषी मानसिकतेचं भूत समाज मनातून काढायचं. पुरुषी मानसिकतेचं भूत समाज मनातून काढायचंय. तिरंगा घेऊन दौडत येईन. तिरंगा घेऊन दौडत येईन. नाहीतर तिरंग्यात लपेटून येईन. तिरंगा घेऊन दौडत येईन. नाहीतर तिरंग्यात लपेटून येईन. तेव्हा मेले जर मरू दे. तेव्हा मेले तर मरू दे. स्वर्गाची वाट धरू दे. आजच असं काही करू नको गाई. आजच मला मारू नको गाई. आजच मला मारू नको गाई. आजच मला मारू नको गाई.
मुलगी वाचवा, मुलगी वाढवा, मुलगी शिकवा. मुलगी शिकेल तर मराठी संस्कृती टिकेल. धन्यवाद.